अरे पठ्या एक नंबर. बाप्पा आपली बारी एक नंबर मध्ये झाली. पोट झाली आपली. टू व्हीलर भेटली आपल्याला एक. अरे झाली. पठ्या पठ्या आपल्याला नाटक करायचं नाही. हा नंबर एक बारी झाली. नंबर एक मध्ये झाली आपली बारी. एक नंबर झाली. नाटक करायचं नाही. बांधा बांधा बांधा. हा ए चला बघ. आपल्याला पाणी पाड. आता फायनल पण मारली. आपली एकच नंबर मध्ये बारी झाली. संध्याकाळी सगळ्या पोरांना बोलव. हा चालन चालन. हा सगळ्यांसाठी एक व्यवस्थित व्यवस्था करू. छान. अरे आनंद आहे हा आपला. हा बाप्पा संध्याकाळी मी जातो बक्षीस आणायला. ठीक आहे जा ना तू. वारे पठ्या बारीच मारली तू. आप्पा आहेत ना आज लय खुश दिसतात. तुम्ही जाऊन त्यांना तो बैलाचा विषय काढा ना. विकून टाका ना. वा एक नंबरची फायनल मारली. एक नंबरची पठ्याने. बस झाली की आता 4-2 यात्रेसाठी वर्ष कशाला सांभाळायचं त्याला. 4-5 लाख रुपये येतील, मोकळे होतील. अरे बाळा या बैलामुळं पंचकृषीतच नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपल्या कुटुंबाचं नाव केलंय त्यांनी. जसा तुला लहानचा मोठा केलाय ना तसा याला मी लहानचा मोठा केलाय. अरे तुझ्यावर तेवढा जीव लावतो मी, याच्यावर तेवढा जीव लावतो. नाही रे ही शान आहे आपली शान. आप्पा तसं नाही, पण कसं आहे आता वर्ष याला सांभाळायचं आहे. तेवढंच एखादं काहीतरी स्वप्न पूर्ण होईल माझं. 4 व्हीलरचं म्हणा किंवा एखादं घराचं काम होईल काहीतरी चांगलं. काय याला विकायचा? आणि याला जर विकायचं तुमची भूमिका असेल ना तर तुम्ही घरी नाही राहायचं पाहिजे तर तुम्ही निघायचं. हो नीट निघायचं. हा हरण्याला विकायचं नाही. माझा जीव का प्राण आहे तो. हा सांगून ठेवतोय. नाही नाही विकून देणार माझ्या हरण्याला. माझा हरण्या आहे. गणपती बाप्पा मोरया. आप्पा इथं बसले. आप्पाचा बैल विकायचा होता, कळाला होता. बरं झालं आप्पाला येईल ना विचारून बघतो कसं काय. आप्पा काय चाललंय? बस 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 बस. काय काय नाही, आलो सहज दिसले तुम्ही. हा फिरलो तुमच्याकडून, म्हटलं बघा काय चाललंय आप्पाचं. चहा बी घ्यायचा का? काय नाही घेतला आता चहा झाला चहा. घेतला का? हो आताच घेतलाय. काय बरं एक विषय असा होता. काय मला म्हणजे अशी चर्चा चालली होती गावात का तुम्ही बैल विकायला काढलाय तुमचा. मी बैल विकाय काढला.
म्हणून तर आलो ना तुमच्याकडे. अरे काय बोलतोयस तू? अहो मी कशाला बोलतोय, गावात सगळीकडे चर्चा चालली तुम्ही बैल अरे. विकायला काढलाय. कसली चर्चा? मी माझा बैल विकल? तू बोलतोय हे? अहो मग म्हणून तर तुम्हाला बघून मी आलो तुमच्याकडनं. अरे सोड, मी माझा बैल विकल का तो? बैल विकायचा असेल ना ए मी घेतो बैल तुमचा. अरे सोडून बोल. मी चल, अहो मी घेतो ही आप्पा. बैल विकायची भाषा तू करूच नको. माझा बैल चल. अहो ऐका, ए चल. अरे आप्पा पण काय डोक्यात काय नको नको झाली फार वैताग येतो प्रवासात फार. हे आता आले, यांना आता विचारतेस. काय हो, आप्पांशी बोलणं झालं तुमचं? काय म्हंटले ते? बोललो आपण ना, आपण नाही ऐकत आपा. तेवढंच 5-6 लाख रुपये जरी भेटले तर आपण इथे शेजारी जागा आहे तिथं घर बांधू ना. तर आपण ना तुम्ही पटवून द्या की सगळ्या गोष्टी. नाही ऐकत आपा, तर काय करायचं आता? अहो नाही ऐकत, कशी नाही ऐकत? तुमचेच वडील आहेत ना ते. अहो तुम्ही सांगाल तसंच ते ऐकतील. तो कोणता व्यापारी आहे ना, तुम्हाला फोन केला होता त्यांनी, ते येत आहेत ना बैल बघायला, तो देतोय ना 5-6 लाख रुपये. आपणला तुम्ही बोला आणि कसंही लागून आपणच्या मागं लावून तेवढं घ्या काढून. बघतो त्याला बोलून तर बघतो परत. पाणी तरी या आता, आलोय बाहेरून. आणते. हो हे घ्या, झालंच. कांचन, हा मी जरा बाहेर चाललोय 8 दिवस. माझ्या हरण्याकडं चांगलं लक्ष द्या. हो 8 दिवस मी इथं नाही, त्याची हारमळ होऊन देऊ नका. चांगल्या पद्धतीनं सांभाळ करा. त्याला 2 टाइम पाणी, खायला सगळं व्यवस्था व्यवस्थित ठेवा आणि वेळोवेळी फोन करत जा. मला 8 दिवस लागतील यायला. काळजी घ्या. हो आणि मी पण आहे ना, फोन करत जाईल. हो लक्षात राहू द्या, जरा हरण्याकडे लक्ष ठेवा. हा नक्की. ऐका ना, आता आप्पा गेले. आता तुम्ही आहे ना त्या व्यापाऱ्याला फोन करा आणि पटकन बोलून घ्या. आता आप्पा काय 8-10 दिवस येणारच नाहीत, त्याच्या अगोदरच आपण त्या बैलाचा व्यवहार करून टाकू. म्हणजे बैलही मोकळा आणि आपणही मोकळे. बरं बरं ठीक आहे, तू बोलती ते बरोबर आहे. आपण गेलेत आता, मी करतो फोन एक व्यापाऱ्याला आणि बोलून घेतो. मग वाट कोणाची बघताय? करा की लवकर फोन त्याला करतो. आणि घ्या ना लवकर बोलून. लगेच करतो लगेच करतो. हॅलो हॅलो बोला. हा तो बैलाचा व्यवहार करायचा होता आपल्याला ना, जरा येऊन जात आहे का? हा ठीक आहे, उद्या सकाळी येतो. हो हो या या, आहे घरीच आहे. ठीक आहे ठीक आहे. लवकर गाडी मिळाली होय, बरं होय. हा किती वेळ वाट बघावं लागते काय ना. ओ वहिनी, अहो कुठे शेठ? कोण आपण? अहो ते मी व्यापारी आहे बैलांचा. ते बैल विकायचा होता ना तुमचा. हा बोलवते मी. त्यांना लगेच. फोन आला होता, पण बोलवा. हो हो ऐकलत का? हा बोल. ते व्यापारी आले. आलेत का? राम 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 राम. या. कुठला हा बैल आहे का? हा हा बैल.
शेट बैल चांगला आहे, शांत आहे, खोड नाही, खाड नाही, काय नाही. तुम्ही बैल एक नंबर आहे, पटलाय आपल्याला. बोल. नाही, बरोबर आहे तुमचं, म्हणून तर द्यायचं आहे आपल्याला ना. हा हा, गाड्याला बिड्याला पळत होतं काय? होतं ना, गरीब गरीब तुम्ही म्हणताय, पण तो चपाळ आहे, घरात ट्रॉफ्या लागल्या, पंचक्रोशीत नाव कमवलं त्यांनी. काय बोलताय? हो, मग बोला, केवढ्याला द्यायचा बोला. आपल्याला 5 पर्यंत द्यायचं आहे. 5 म्हणताय? हा, 5 नाही पण 3 लाखाला आपण व्यवहार टाकू देऊ. 4.5 पर्यंत करा आणि करून टाका. अहो तुम्ही 3 लाखाला द्यायचं कसं आहे, गुण चांगले आहेत ना म्हणून शेट. तुम्ही हे बघा, तुम्ही ना 4 लाखाला फायनल करून टाका. हे बघा, हे तुम्ही 10,000 ऍडव्हान्स आहे, हे घेऊन टाका. 4 लाखाला फायनल करून टाका. 4.5 बरोबर आहे. 4 लाख 51,000 फायनल करून टाकू आपण. हा बघा, ऍडव्हान्स घ्या, बैल गुणाचा आहे म्हणून हे तुम्हाला द्यायचे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालतं. हे व्यवहार आपला 451 ला फायनल झाला. हा 10,000 रुपये ऍडव्हान्स आहे, बर, हा घ्या. बाकीचं 2 दिवसाने बैल घेऊन जाईल, बाकीचं पेमेंट तुम्हाला देऊन बैल घेऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय, चालतंय, धन्यवाद. व्यवहार झाला बरं का आपला, फायनल झाला 451. हो हो, 4 लाखाला 451, ठीक आहे. तेवढं मोबाईल आणि माझा राहिला एक दुसरा घरात. हो हो. काय हो, एवढे कसे विसर भोळे तुम्ही? प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी विसरतच असतात. काय आहे, व्याप कमी आहे का? अजून काय राहिलंय का चेक करा. काय नाही राहिला बा. अहो, तो व्यापारी येणार होता, त्याचं काय झालं? हा, त्याचाच फोन आलता म्हणून थांबलो. येतोय तो, येईल 5-10 मिनिटात. अप्पा काय आहे कुठं? काय आलो बाहेरून. हा काय? हा, काय अप्पा, याला काय अर्थ आहे का? तुम्हाला त्या दिवशी भेटलो तेव्हा तुम्हाला म्हटलं बुवा मला तुमचा बैल विका, आता तुम्ही विकला नाही आणि आता तुम्ही खुशाल बाहेरच्या व्यापाऱ्याला विकून टाकला. गावातला व्यापारी काय तुम्हाला चालत नव्हता काय? बैल आणि विकणं? अरे काय बोलतोस? काय बोलतो भाई? गावात चर्चा चालू झाली की बैल विकला, व्यापारी येणार आहे घरी तुमच्या. अरे घरी व्यापारी बैल? आणि मग अरे अरे अहो, मी देतो ना तुम्हाला. काय तुम्हाला पैसे लागत काय घेणं आणि बैल विकायचा आहे कोणला? अहो, घरी व्यापारी येणार आहे, तो आलाय पण असं ना आता बैल न्यायला. अरे सोड, तिकडूनच आलोय मी. अरे सोड सोड, बघा माझा बैल विकायचा. अहो सोड, बोलूच नको, चल. म्हातारा काही चांगला सांगत होतं घेतो, काय बोलत राम राम. मग शेट कस काय, बरं आहे ना? हो, आली की नाही गाडी? चला, राहिला आपला व्यवहार पूर्ण करून घेऊ आता. आणि बैल आम्ही नेतो, गाडी आलेली आहे पाठीमागून. बर, आणि वेळच नाही मिळून झाले का माहिती का, अजून 3 ठिकाणी जायचं बैल घ्यायला. तर आता बैल लगेच घेऊन जाऊ. हा, तुमचं राहील पेमेंट ऑनलाईन आहे काय? लगेच तुम्हाला ट्रान्सफर करून चालेल, टाकतो. करा करा ऑनलाईन. आणि स्कॅनर द्या तुमचा. हा घ्या. बघा, आले का? हो, आले आले. आले ना, चालते. चला, व्यवहार आपला पूर्ण झाला, आता आम्ही निघतो. चला, सोडा बैल. गाडी राहू दे, आपण गाडीत बैल भरून देऊन मग जाऊ. चला चला, हरण्या, चला 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 चला, इकडून चला, या. आली का गाडी? आली आली. अरे गाडी तिकडे घ्या, धक्क्याला. चला, आता काय कोणावर विश्वास ठेवू नका. झालंय सगळं, कोणी काही सांगल. म्हणजे तुम्ही असं काय म्हणताय?
असं काय नाही हो, जस्ट सांगितलं तुम्हाला असं हा, हा, काय हा. काय आता व्यवहार झालाय, कोणी काही काही कसं सांगेल म्हणून अच्छा. सांगितलं. बरं तसं काय काळजीचं नाही ना नाही काय? नाही काय काळजीचं नाही. बरं चालतंय. काहीतरी हा हे अरे याने काही खरंच बैल विकला का काय हा अरे आप्पा तुम्ही बैल विकला तू आणि मी जर म्हातारा झालो तू तुम्हाला अनाथ आश्रमात टाकशील नाही तर मला विकायला कमी करणार नाही हा अरे कुठली पद्धत तुमची ही हा नाही 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 ए आणि इकडं हो तुम्ही कोण तुम्ही कोण कोण तुम्ही? अरे. सारखा बाजूला माझं ए खरेदी केलं बैल. सर बाजूला माझा बैल माझं बैल मी येतो खरेदी केलं. अरे माझा काय जीव करताय? की प्राण येतो नाही 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 तुम्ही सोडा आमचं ए, व्यवहार जा झाला, तू. खरेदी केलंय. चल. तुम्ही कोण आहे सांगा पहिलं. ये तू निघ अहो तुम्ही कोण? मी अरे खरेदी सर केलं बैल. अरे माझा बैल अहो, व्यवहार येतो झाला, अरे बैल खरेदी केला अरे मी. सोड बैल अरे हा माझा जीव की प्राण आहे अरे तुम्ही कुशल बैल लिखला अरे काय कांचन हा अरे माझा जीव की प्राण रे अरे ह्या पुणे जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात माझं नाव केलं त्यांनी आणि शेतकऱ्याचा बैल म्हणजे काय तुम्हाला माहिती का हा अरे प्रत्येक घाटात फायनलला तो बारी मारतोय लोक मला विचारतात तुझा हरण्या अरे माझाच हरण्या आहे अरे माझ्या पोरासारखा जीव लावलाय मी त्याला ते तुम्ही त्याला कुशल विकलाय सोडा सोडा अजिबात नाही ए जा किती पैसे दिले तू हा ते पैसे माझ्याकडून घे पण मी बैल देणार नाही माझा हरण्या आहे अरे जगामध्ये सचिन तेंडुलकरने जसं नाव केलं ना तसं हे हरण्यासारखी बैल आहेत ना महाराष्ट्रातच नाही अख्ख्या देशात नाव करतात आणि असा माझा बैल आहे गुणी बैल आहे हा नाही देणार मी. हा नाही देणार चल चल बाबा माझ्या गोट्यात अरे माझ्या पोरासारखा आहे तू हा नाही बाबा